नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा मित्रांनो, ही एक महत्वाची प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 9वीची परीक्षा आलेली आहे जवळ. सेकंड टर्म एक्झाम, दुसरी जी सत्र परीक्षा आहे, द्वितीय सत्र परीक्षा, त्याची एक प्रश्नपत्रिका आहे इंग्लिश विषयाची. लँग्वेज स्टडीचा पहिला भाग असतो मित्रांनो. ही प्रश्नपत्रिका नीट बघून घेऊयात. कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते आपली इंग्रजीची ही आपण बघून घेऊयात. काही महत्वाचे मुद्दे समजून घेऊयात. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला पहिला जो प्रश्न असतो तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधला हा खूप सोपा असतो आणि पहिला प्रश्न 10 मार्कांचा असतो, जिथं आपल्याला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतायत. आपला कुठलाही विद्यार्थी असला तरी त्याला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतायत. बघा इथं पहिला जो प्रश्न आहे म्हणजे क्वेश्चन नंबर पहिल्यातला ए मध्ये, म्हणजे ए आणि बी, म्हणजे प्रश्न जर पहिला बघितला तर त्याच्यामध्ये दोन प्रश्न असतात. एक असतो ए आणि बी, ए अधिक बी मिळून 10 मार्काचा प्रश्न आहे. ए जो आहे तो 8 मार्काचा आणि बी जो आहे तो 8 मार्काचा असतो. तर हेच प्रश्नपत्रिकेमधला हा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा असतो, खूप सोपा असतो. तर ठीक आहे, मी तुम्हाला पहिल्या प्रश्नातले काही प्रश्न समजून सांगतो, बाकी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ही संपूर्ण प्रश्नपत्रिका दाखवणारी पीडीएफ फाईल तुमच्या सरावासाठी महत्वाची असेल. बघा, कंप्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर. आता हे जे काही वर्ड आपल्याला दिसतात हे करेक्ट लेटर ऍड करून तुम्हाला लिहायचे. आता बघा इथं काय एक वर्ड आहे, जी आर मध्ये डॅश आहे आणि ए टी. आता जी आर ई घेतलं तर ग्रेट होऊन जाईल. जी आर ई ए टी, ग्रेट या ठिकाणी होऊन जाईल. आता इथंच असं म्हणजे ग्रेट, इथं सी ओ यू डॉट आणि टी, सी ओ यू एन टाकला तर काउंट होऊन जाईल. तर या ठिकाणी आपल्याला काउंट झालं की हा शब्द जो आहे आपल्याला इथं कंप्लीट करता येऊ शकतो. तर अशा प्रकारचे पुढचे सुद्धा हे दोन शब्द जे आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर अशा प्रकारे हे शब्द कंप्लीट करायला पहिला प्रश्न येतो, हा खूप सोपा असतो. आता दुसरा जो प्रश्न आहे, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता या शब्दांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आपल्याला आणायचं आहे. तर खूप सोपा प्रश्न असतो, म्हणजे एबीसीडी प्रमाणे. आता इथं बघा, बुक्स, वर्क, सक्सेस आणि क्रिएटर. इथं जर आता याला समजा मी थोडंसं मोठं करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टी दिसतील. तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा इथं बुक्स जो शब्द आहे, वर्क आहे, सक्सेस आहे आणि क्रिएटर आहे. याच्यामध्ये एबीसीडी मध्ये सगळ्यात आधी कोण येतो बघा, ए बी, बी पहिला येतो. म्हणजे हा शब्द तुमचा जो आहे तो इथे तुमचा शब्द हा पहिला आहे, बी पहिला येतो म्हणून इथं हा 1 नंबरला बुक्स आहे. त्याच्यानंतर ए बी सी डी सी दुसरा येतो एबीसीडी मध्ये, म्हणजे क्रिएटर हा 2 नंबरला शब्द येईल. नंतर बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस, सक्सेस तिसरा येईल आणि हा वर्क चौथा येईल. मग इथं मग लिहिताना मी काय लिहिणार, पहिला लिहिणार बुक्स, ओके, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. बुक्स नंतर मी काय लिहिणार बाबा, क्रिएटर, क्रिएटर लिहिणार. क्रिएटर नंतर मग सक्सेस लिहिणार, ओके, सक्सेस नंतर मी लिहिणार वर्क. तर अशा प्रकारे मित्रांनो सोपा प्रश्न असतो, इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर इथं जर प्रश्न बघितला तर इथं सगळ्यांची सुरुवात जी पासून झाली. ग्राउंड आहे, गोल आहे, गॉड आहे आणि गोल्ड आहे. आता इथे जर आपण व्यवस्थित प्रश्न विचार केला तर सगळीकडे जी ने सुरुवात झाली. मग जीच्या नंतर कोण आहे बाबा, ओ. जीच्या नंतर पण ओ आहे. आता इथं ओ ओ ओ सगळ्यांची सुरुवात, दुसरा जो शब्द आहे तो सुद्धा ओच आहे, दुसरं जे अक्षर आहे. त्याच्यानंतर काय बाबा, यू आहे. मग यू बघा, यू आहे, ए आहे, ओ आहे आणि परत ओ आहे. आता यू बघा इथं या ठिकाणी लक्षात घ्या, इथं यू आहे, ओ आहे, सॉरी, यू नंतर ए आहे, ए नंतर ओ आहे आणि इथं ओ आहे. बघा आता मला सांगा, इथं ए यू ओ ओ मध्ये पहिला कोण येईल, ए येईल. म्हणजे गोल जो आहे पहिला येईल, कारण एबीसीडी मध्ये ए पहिला येतो. त्याच्यानंतर यू आणि ओ या दोघांमधून कोण पहिला येईल बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. ओ नंतर येतो पी क्यू यू, यू येतो, म्हणजे ओ पहिला येतो, म्हणजे यूच्या आधी ओ येतो. मग गॉड किंवा गोल्ड, गॉड किंवा गोल्ड या दोघांपैकी कुठला तरी शब्द येईल 2 नंबरला. मग 2 नंबरला गॉड घ्यायचा का गोल्ड. मग ओ नंतर जर आपण बघितलं, या ठिकाणी आपण जर नीट बघितलं तर इथं ओ नाही, इथं सॉरी डी आहे, डी. इथं हा डी आहे बरं का, मी चुकून ओ घेतला, इथे हा ऍक्च्युली डी आहे आपल्याकडे, ओके, डी. मग इथं डी दुसरा येणार, मग गॉड जो शब्द आहे तो दुसरा येईल आणि गॉड नंतर गोल्ड येईल आणि गोल्ड नंतर मग शेवटी गॉर्ड, गॉर्ड येईल, गॉर्ड, ओके. तर अशा प्रकारे ग्राउंड नाही तो शब्द, तर तो शब्द गॉर्ड आहे, तर चुकून मी ग्राउंड म्हटलं मगाशी. तर अशा प्रकारे जर इथं नीट बघितलं तर हे अशा प्रकारे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये यांना आपल्याला सेट करायचं असतं, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पुढचा जर प्रश्न बघितला, पंच्युएट द फॉलोइंग. तर हे सगळे प्रश्न जे आहेत ते आता नीट बघून घ्या, मी काय सोडवून देत नाही कारण आपल्याकडं जो वेळ जो आहे तो खूप कमी आहे, ओके. तर बघा,
इथे बघा हा पण सोपा असतो, पंक्च्युएट द फॉलोइंग. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे, एक्साइटमेंट या शब्दापासून आपल्याला 3 शब्द तयार करायचे असतात, वेगळे वेगळे 3 शब्द आपल्याला तयार करायचे असतात. हे 3 शब्द तुम्ही तयार करू शकताय. ओके, आता जसं इथं MEN असा एक शब्द तयार होऊ शकतो, मेन. बरोबर, MEN असा एक शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतो, मेन होऊ शकतो. TIME टाइम सुद्धा शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतो. असे शब्द आपल्याला या ठिकाणी, किंवा TEN असा एक शब्द तयार होतो, किंवा NET नेट सुद्धा शब्द तयार होऊ शकतो. तर असे 3च शब्द आपल्याला तयार करायचे असतात. ठीक आहे, 5वा जर प्रश्न बघितला आपण, तर 5व्या प्रश्नामध्ये एकंदरीत आपल्याकडे काय, 5वा प्रश्न पण आपल्याला सोपा असतो, ज्याच्यामध्ये हा जो वॉटर शब्द आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला शब्द लिहू शकतात. आता वॉटर कसं असतं, प्युअर असतं, त्याचबरोबर क्लीन असतं, कलरलेस असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला वॉटर लिक्विड असतं. अशा प्रकारे वॉटरशी रिलेटेड आपल्याला शब्द या ठिकाणी लिहायचे असतात. वॉटर असेल किंवा स्कूल असेल तर स्कूलशी रिलेटेड शब्द लिहावे लागतील. स्कूल सोबत किंवा सोबत एखादं कंट्री असेल तर कंट्रीशी रिलेटेड शब्द आपल्याला लिहावे लागतात. ओके, त्याच्यानंतर इथं ऍडजेक्टिव्ह बघा, सुपर्ब. इथं ऍडजेक्टिव्हची एक चेन तयार करायची. आता सुपर्ब आहे तर शेवटी बी आला, मग बी पासून सुरू होणारे ऍडजेक्टिव्हची, म्हणजे बी पासून सुरू होणारे एखादं ऍडजेक्टिव्ह जे आहे ते आपल्याला लिहिता येऊ शकतं. उदाहरणार्थ सुपर्ब नंतर ब्राईट हे एक ऍडजेक्टिव्ह असेल, मग ब्राईट लिहिल्यानंतर टी पासून सुरू होणारं एक ऍडजेक्टिव्ह लिहायचं. मग इथे ऍडजेक्टिव्हची चेन, मग ऍडजेक्टिव्ह दिला असेल तर ऍडजेक्टिव्हची चेन आपल्याला लिहायची असते. जर इथं नाऊन दिला असतं तर नाऊनची चेनच लिहायची, त्याच्यामध्ये कुठला ऍडजेक्टिव्ह टाकायचं नाही किंवा वर्ब टाकायचं नाही. वर्ब दिला असेल तर वर्बची चेन आपल्याला बनवावी लागते. त्याच्यानंतर इथं क्वेश्चन नंबर 1 मधला जो बी आहे त्याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड आहे, 2 मार्क्सचा प्रश्न असतो. तर याच्यामध्ये बघा इथं हे जे फ्रेज आहे त्या फ्रेज पासून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं असतं, किंवा द बुक याला जोडून एक वाक्य तयार करायचं असतं मिनिंगफुल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे आपल्याकडे बघा, हा 2 क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये अटेम्प्ट एनीवन. इथं बघा सफेक्स किंवा प्रोफेक्स लावून तुम्हाला या ठिकाणी शब्द तयार करायचे असतात, नवीन शब्द. जसं फॉर्च्युनेटच्या अगोदर तुम्ही अन लावला तर अनफॉर्च्युनेट हा एक शब्द तयार झाला. मिनिंगच्या पुढे फुल लावलं तर मिनिंगफुल हा एक शब्द तयार होईल. ओके, किंवा या दोघांपैकी तुम्हाला इथं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग. आता याच्यामधून तुम्ही एकाचा वापर करून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे, असाही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर आता इथं पुढे मी फटाफट जातो. आता हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्ही बघून घ्या. दुसऱ्यातला ए जो आहे तो तुम्हाला एक पॅसेज असतो. दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न असतात, 2 पॅसेज असतात. ओके, तर हे फटाफट आता बाकी सगळी प्रश्नपत्रिका तुम्ही बघून घ्या. आपण पुढे जाऊयात कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. त्याच्यानंतर इथे बघा हा जो तिसरा जो प्रश्न आपल्या लिस्ट तिसऱ्यातला ए, हा पोएट्री विभाग आहे. ए मध्ये एक कविता असते, त्या कवितेवर काही प्रश्न असतात. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला जो बी आहे तो अप्रिशिएशन ऑफ द पोएम असतो. एका कवितेचं तुम्हाला अप्रिशिएशन लिहायचं असतं. 5 मुद्दे असतात, त्या 5 मुद्द्यांवर आधारित आपल्याला अप्रिशिएशन लिहायचं असतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्याच्यामध्ये अनसीन पॅसेज असतो एक, तो अनसीन पॅसेज वाचून त्यावरच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची असतात. तर हा पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज असतो आपल्याला. त्याच्यामध्ये 5 ऍक्टिव्हिटी असतात, 10 मार्काचा हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न दुसऱ्यातला ए जो आहे त्यासारखाच असतो. प्रश्न क्रमांक 4 बी जो आहे त्याच्यावरती आपल्याला काय असते, अनसीन पॅसेज जो आहे त्याचीच आपल्याला समरी रायटिंग करायची असते. आणि प्रश्न क्रमांक जो 5 जो आहे 5व्यातला ए, याच्यामध्ये 2 पत्र असतात, त्या 2 लेटर पैकी आपल्याला एक लेटर जे आहे ते कम्प्लीट करायचं असतं. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5व्यातला बी, ज्याच्यामध्ये आपल्याला डायलॉग रायटिंग आहे, तर डायलॉग रायटिंग असतो बी. आणि ड्राफ्टिंग अ स्पीच, दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं असतं. स्पीच ड्राफ्ट करा किंवा डायलॉग रायटिंग करा. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो आहे 6व्यातल्या ए मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे एखादा असा प्रकारचा चार्ट वगैरे दिला जाईल आणि तो वाचून तुम्हाला त्याच्यावरून एखादा पॅरेग्राफ तयार करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो नॉन व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे हा जो उतारा जो आहे तो पूर्ण वाचायचा आणि उतारा वाचून तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे चार्ट तयार करावा लागतो. आणि प्रश्न क्रमांक 6व्यातला बी जो आहे त्याच्यामध्ये B1 आणि B2 अशा 2 ऍक्टिव्हिटी असतात. B1 तुम्हाला न्यूज रिपोर्ट असतं आणि B2 स्टोरी असतं, दोघांपैकी एक काहीतरी आपल्याला लिहायचं असतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न क्रमांक 7 जो आहे तो सोपा असतो, ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशन असतं. 3 मुद्दे आहेत. पहिल्यातला ए म्हणजे ट्रान्सलेशन मध्ये ए जो आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला 6 प्रश्न दिले जातात. 6 पैकी 4 प्रश्न जे आहेत त्याचे मराठीत अर्थ लिहायचे असतात 2 मार्काला. प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. बी जो आहे ज्याच्यामध्ये 4 वाक्य दिले असतात, कुठली 2 वाक्यांचे मराठीत अर्थ तुम्हाला सांगायचे असतात. आणि सी मध्ये कुठल्याही 2 म्हणी असेल, वाक्प्रचार असेल, त्यापैकी एकाचं आपल्याला या ठिकाणी मराठीत भाषांतर करायचं असतं. तर अशा प्रकारे एकंदरीत ही तुमची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका असते. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.